नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये मॅथ्स 2 स्टँडर्ड 10 मॅथ्स 2 पायथागोरस थिअरम या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 2.1 अँड 2.2 कंप्लीट केलेले आहेत. सो आज आपण प्रॉब्लेम सेटला स्टार्ट करतोय. प्रॉब्लेम सेट 2 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला काय दिलेला आहे, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. some questions are their alternatives, answers are given, select the correct alternatives. ओके, सो इथं पाहता आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यांचे काही अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. सो पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आता पहा, जेव्हा दिलेल्या ऑप्शन्स पैकी जे ऑप्शन्स आहेत त्यांचे जे मेजरमेंट्स आहेत, इथं आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट आयडेंटिफाय करायचंय. मग पायथागोरियन ट्रिपलेट आयडेंटिफाय ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळी आपल्याला तो जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगलच असतो आणि राईट अँगल ट्रायंगलच्या ज्या मेजरमेंट्स आहेत त्या मेजरमेंट नुसार त्याचा जो हायपोटेनसचा स्क्वेअर आहे तो हायपोटेनस स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरशी इक्वल असला पाहिजे. मग आपण आता एक 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 ऑप्शन्स इथं चेक करूया. तर आता इथं बघा, आपण ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी पाहिला तर पायथागोरस थिअरम मध्ये कधीही राईट अँगल ट्रायंगलचे जे मेजरमेंट्स असतात ते सेम नसतात. त्यामुळे इथं ऑप्शन नंबर सी जो आहे तो ऑप्शन नंबर सी इथं डायरेक्ट कॅन्सल झालेला आहे. ओके, सो ऑप्शन नंबर सी इथं कॅन्सल झाला म्हणजे आपण इथं एलिमिनेटिंग मेथडचा यूज करून आपण आपला ऑप्शन जो आहे तो चूज करू शकतो. सो डी ऑप्शन मध्ये सुद्धा पहा, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे राईट अँगल ट्रायंगल मध्ये कधीही सेम मेजरमेंट्स नसतात. सो ऑप्शन नंबर डी मध्ये सुद्धा बघा डबल 5 दिलेला आहे. सो हा सुद्धा ऑप्शन इथं कॅन्सल झालेला आहे. आता आपण ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी इथं चेक करणार आहोत. आता चेक करताना आपण काय करतो, त्याची जी हायेस्ट व्हॅल्यू आहे त्या हायेस्ट व्हॅल्यूचा जो स्क्वेअर आहे तो राहिलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या इक्वल असला पाहिजे. 10 चा स्क्वेअर आहे 100. ओके, हा 1 झाला आणि इथं 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर आहे 1, 5 स्क्वेअर आहे 25. सो 25 प्लस 1 26. आता इथं आपण नीट ऑब्झर्व केलं तर इथं हायपोटेनस म्हणजे जे हायेस्ट व्हॅल्यू आहे ते हायेस्ट व्हॅल्यू आपण इथं 10 घेतली, एक 1 आणि एक 5 घेतली, तर या हायपोटेनसचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरशी इक्वल नाहीये. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन काय झाला इथं कॅन्सल झालेला आहे. हा सुद्धा ऑप्शन इथं कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आपण दुसरा ऑप्शन जो आहे तो चेक करूया. आता इथं असलेली जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती आहे 5. सो इथे येणार 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू येणार 25. रिमेनिंग टू साइड्स कोणत्या आहेत, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सो 3 चा स्क्वेअर येतो 9, 4 चा स्क्वेअर येतोय 16. 16 प्लस 9 25. याचा अर्थ इथं हायपोटेनसचा स्क्वेअर आणि रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर हा इक्वल आलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन इथं आपला करेक्ट झालेला आहे, ऑप्शन नंबर बी. ओके, सो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर सेकंड. आता इथं क्वेश्चन नंबर सेकंड पाहत असताना आपण पहिला एक हा जो क्वेश्चन आहे तो इथं इरेज करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमकं सेकंड क्वेश्चन मध्ये काय सॉल्व्ह करायचं आहे. ओके, so the second number question, in a right angle triangle if sum of the squares of the sides making right angle is 169 then what is the length of the hypotenuse. ओके, इथं सुद्धा आपल्याला पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे काय दिलेलं आहे पहा, कारण आपलं पायथागोरसचं थिअरम माहिती आहे आपल्याला की स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. मग आता इथं देताना तुम्हाला रिमेनिंग टू साइड्स ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल इथं ए बी आणि बीसी, तर या ए बी आणि बीसी या बोथ द साइड्सचे जे काही स्क्वेअरचा सम आहे तो आपल्याला 169 दिलेला आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो हायपोटेनस. मग पहा नीट की आपल्याला इथं आपण जर लिहिलं की ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू 169 आणि आता आपण सपोज करूया की एसी हा इथं हायपोटेनस आहे. मग इथं एसी स्क्वेअर आपल्याला तेच आयडेंटिफाय करायचे. पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे रिमेनिंग टू साइड्सचा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर
चा सम हा आपल्याला हायपोटेनसच्या इक्वल येतो. म्हणजे AC चा स्क्वेअर किती येणार इथं 169 येतोय. आता इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर काढला तर अपोजिट बाजूला स्क्वेअर रूट येणार आहे. सो अंडर रूट 169. सो AC इज इक्वल टू 169 चं स्क्वेअर रूट येत आहे 13. सो AC किती मिळाला आपल्याला इथं 13 मिळालेला आहे. आणि आपल्याला ऑप्शन नंबर 2 म्हणजेच बी जो आहे हा बी इथं करेक्ट आहे. इथं क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3, out of the dates given below which date constitutes a Pythagorean triplet. म्हणजे इथं तुम्हाला काही डेट्स दिलेल्या आहेत, त्या डेट्स या कोणत्या पायथागोरियन ट्रिपलेट आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आता बघूयात आपण प्रत्येक डेट्स थोड्या ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला दिसतंय की ऑप्शन नंबर 3 जो आहे इथं पहा, ऑप्शन नंबर 3 मध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कधीही पायथागोरस थिअरम मध्ये राईट अँगल ट्रायंगलचे ज्या मेजरमेंट्स असतात त्या कोणत्याही सेम नसतात. म्हणजे इथं बघा 16 आणि 16 दिलेले, याचा अर्थ ह्या काय झाल्या ऑप्शनच कॅन्सल केला, याचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. त्यानंतर आता इतर जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स आता इथं आपण चेक करूया. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे बघा 15, 8, 17. सो याची जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 17. सो इथं लिहूया आपण 17 चा स्क्वेअर इज इक्वल टू 17 चा स्क्वेअर आहे 189. रिमेनिंग टू मेजरमेंट्स 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 15 स्क्वेअर येतो 225 प्लस 8 चा स्क्वेअर येतो 64. सो सम बघूया 5 प्लस 4 9, 6 प्लस 2 8 अँड 2. आता इथं तुम्हाला दिसतंय की पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला हायेस्ट व्हॅल्यूचा स्क्वेअर आणि रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर हा इक्वल आलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं पहिलाच ऑप्शन जो आहे तो पहिलाच ऑप्शन इथं करेक्ट आलेला आहे. तरी सुद्धा आपण ऑप्शन नंबर सी आणि डी इथं चेक करूया. बघूया 17 चा स्क्वेअर येतो 289 आणि 5 चा स्क्वेअर येतोय 25, 3 चा स्क्वेअर येतोय 9. सो 25 प्लस 9 34. सो इथं आपल्याला हा ऑप्शन जो आहे तो रॉंग आहे. आपल्याला सेम आले पाहिजेत ऑप्शन. इथं सुद्धा 15 चा स्क्वेअर आहे 225, 9 चा स्क्वेअर आहे 81 अँड 4 चा स्क्वेअर आहे 16. सो दोघांचा सम सुद्धा इथं आपल्याला दिसतोय की सेम येत नाहीये. 6 प्लस 1 7 अँड 8 प्लस 1 9. इथं 97 आलेला आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर डी सुद्धा इथं ऑप्शन करेक्ट नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, इफ ए बी सी आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, नेम द टाइप्स ऑफ अ ट्रायंगल. आता इथं क्वेश्चनला पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येतोय की 2 साइडचा स्क्वेअरचा सम जो आहे तो तिसऱ्या साइडच्या इक्वल आहे, तिसऱ्या साइडच्या स्क्वेअरच्या इक्वल आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जे पाहतोय त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की हा पायथागोरसच्या थिअरम नुसारच दिलेला क्वेश्चन आहे. आणि पायथागोरसचा थिअरम जर लागू होत असेल तर तो राईट अँगल ट्रायंगलच असतो. म्हणजे इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर आपण असं राईट करू शकतो. इथं ए स्क्वेअर इथं बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे इथं सरळ सरळ लक्षात येतोय ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, find the perimeter of a square if its diagonal is 10 under root 2 centimeter. ओके, सो आता इथं पहा आपण एक फिगर ड्रॉ करूया. फिगर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करायचा. तर दिलेल्या क्वेश्चन नुसार आपण इथं फिगर ड्रॉ केलेली आहे की हा जो स्क्वेअर आहे ABCD याचा जो काही हा हायपोटेनस आहे किंवा डायगोनल आहे, हा डायगोनल 10 अंडर रूट 2 दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल अँगल्स आर 90 डिग्री और राईट अँगल. ओके, त्यानुसार आता आपल्याला सांगितलंय फाइंड द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. आता पेरिमीटर जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले याच्या साइड फाइंड आउट केल्या पाहिजेत. साइड फाइंड आउट करण्यासाठी इथं नीट बघितलं आपण हे जे दोन राईट अँगल ट्रायंगल झालेले आहेत, या जो काही राईट अँगल ट्रायंगल आहे या राईट अँगल ट्रायंगलची समजा आपण एक साइड इथं आपण एक्स सपोज केली तर दुसरी सुद्धा एक्स होणार आहे, कारण ऑल साइड्स आर इक्वल. आपल्याला प्रॉपर्टी स्क्वेअरची मी आता सांगितलेली आहे तुम्हाला. मग त्याच्यानुसार आपण इथं जर सॉल्व्ह केलं
की राईट अँगल ट्रायंगल जो आहे या राईट अँगल ट्रायंगलचे पायथागोरस थिअरम प्रमाणे इथं काय येणार AC स्क्वेअर जो आहे तो दिलेला आहे 10√2 आणि त्याचा होल स्क्वेअर आपण इथं घेणार इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे तिथं x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. ठीक आहे 10 स्क्वेअर 100 √2 चा स्क्वेअर जो आहे तो येतो 2. आता हे कसं येतं ते मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. कोणत्याही रूट साइन मधील संख्येचा स्क्वेअर काढण्यासाठी इंडायसेस मध्ये आपण त्यांना तुम्हाला सांगितलेलं एक्सप्लेन केलेलं होतं की त्याची व्हॅल्यू जी आहे ती 2 येते किंवा तीच संख्या येते इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर. सो आता हे 2 इथं मल्टिपल आहेत आपण इकडे आल्यानंतर ते डिवाइड होणार आहे. सो इथं 2 इज इक्वल टू x स्क्वेअर. सो 2 इथं कॅन्सल झाले. सो 100 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता इथला स्क्वेअर गेला 100 ला स्क्वेअर रूट येणार आहे इज इक्वल टू x. सो आता 100 चं स्क्वेअर रूट आलं 10 इज इक्वल टू x. देअरफॉर x इज इक्वल टू आले 10 सेंटीमीटर. म्हणजे इथं आपल्याला एक साइड मिळाली 10 म्हणजे ऑल साइड्स या 10 10 10 येणार आहेत. आपल्याला विचारलंय काय तर पेरिमीटर विचारलंय आणि फॉर्म्युला पेरिमीटरचा काय आहे 4 इंटू साइड. ओके मग त्यानुसार आता 4 इंटू साइड आपल्याला आलेली 10. सो 10 4 जा 40 सेंटीमीटर हा पेरिमीटर इथं फायनल आलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला ऑप्शन नंबर कोणता इथं करेक्ट आलेला आहे आता ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल divides it in two parts of length 4 centimeter and 9 centimeter. Find the length of the altitude. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या क्वेश्चन साठी एक फिगर ड्रॉ करून घेऊया म्हणजे तुम्हाला हे क्लिअर कट समजून जाईल. केलेली आहे altitude on the hypotenuse of right angle triangle divides it into two parts of the length 4 centimeter and 9 centimeter. म्हणजे इथं आपण या हायपोटेनस वरती एक अल्टिट्यूड ड्रॉ केली. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो कोणत्या थिअरम नुसार दिलेला आहे आपल्याला तर थिअरम जिओमेट्रिक मीन. काय जिओमेट्रिक मीन थिअरम vertex of the right angle triangle is when we have draw the perpendicular altitude to the hypotenuse then this segment is divide the hypotenuse. मग त्यानुसार आता इथं आपल्याला एडी आणि डीसी हे जे काही डिवाइड केलेले 2 सेगमेंट्स आहेत हायपोटेनसचे ते आपल्याला इथं दिलेले आहेत 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. आता सपोज आपण हा जो अल्टिट्यूड आहे हा अल्टिट्यूड आपण x सपोज केला तर आपल्याला दिलेल्या पायथागोरसच्या जिओमेट्रिक मीनच्या थिअरम नुसार आपण कसं सॉल्व्ह करणार इथं तर BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC हे आहे जिओमेट्रिक मीन थिअरम. तर BD किती आपण सपोज केलेला आहे x स्क्वेअर इज इक्वल टू AD 4 इंटू 9 4 9 जा 36. सो आता इथं x स्क्वेअर आहे इथला स्क्वेअर गेला याला स्क्वेअर रूट येणार. सो x इज इक्वल टू √36. सो x इज इक्वल टू किती मिळाला 6 सेंटीमीटर आणि आपल्याला हीच व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायची होती. किती आला x इथं x इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 7 height and base of right angle triangle are 24 centimeter and 18 centimeter. Find the length of its hypotenuse. ओके सो आता इथं आपण एक फिगर ड्रॉ करून घेऊया म्हणजे तुम्हाला हे जे काही पायथागोरस किंवा इथं काढायची पण गरज नाही. आपल्याला लक्षात येते लगेच की राईट अँगल ट्रायंगलचे जे 2 साइड्स आहेत 2 साइड्स दिलेले आहेत आणि त्याचे हायपोटेनस फाइंड आउट करायचे. मी इथं बाजूला सॉल्व्ह करतो. आपल्याला पायथागोरसच्या थिअरम नुसार माहितीये की समजा आपण हायपोटेनस इथं x सपोज केला x चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 साइड्स किती दिलेले आहेत 24 चा स्क्वेअर प्लस 18 चा स्क्वेअर. ओके सो x स्क्वेअर इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर येतो 576 576 18 चा येतो 324. ओके सो आता या दोघांचा सम 6 प्लस 4 0 कॅरी 1 7 प्लस 2 9 9 प्लस 1 10 again carry 1 5 plus 3 plus 1 9. So 900. So x is equal to आता इथला स्क्वेअर आहे इकडं स्क्वेअर रूट येणार. सो x is equal to किती मिळाला आपल्याला इथं 30.
सो डायरेक्ट आन्सर आपल्याला इथं मिळालेला आहे ऑप्शन नंबर बी 30 सेंटीमीटर. लास्ट क्वेश्चन मल्टिपल चॉईस मधला, इन ट्रायंगल एबीसी इफ AB is equal to 6 under root 3 centimeter, AC is equal to 12 centimeter, BC is equal to 6 centimeter. Find the measures of angle A. आता मेजरमेंट्स दिलेले आहेत आणि मेजरमेंट्स वरून आपल्याला या ट्रायंगल मधील अँगल A जो आहे तो अँगल A मेजरमेंट करायचा आहे. सो मी फिगर ड्रॉ करून घेतो. आता या फिगर क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे इन ट्रायंगल ABC AB is equal to 6 under root 3, AC is equal to 12 and BC is equal to 6. Find the measurements of angle A. आता आपण इथं पहा, जर आपण हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आपण 30, 60, 90 चा जर असेल, हा राईट अँगल ट्रायंगल बी असेल, इथं समजा 30 डिग्री अँगल दिलेला असेल आणि इथं 90 डिग्री अँगल 60 डिग्री अँगल आपण सपोज केला. कोणता केला? 60 डिग्री. जर 60 डिग्री सपोज केला तर आपण चेक करूया की नेमके हे 30, 60 आणि 90 डिग्रीचाच राईट अँगल ट्रायंगल येतोय का ते. आपल्याला इथं हायपोटेनस दिलेला आहे 12 आणि रिमेनिंग 2 साइड्स ज्या आहेत त्या 6 आणि 6 अंडर रूट 3 दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे 30, 60, 90 डिग्रीची की 30 अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री अँगल इज 1/2 ऑफ द हायपोटेनस. मग आता 1/2 ऑफ द हायपोटेनस आपण जर इथं चेक केलं तर पहा की अपोजिट साइड 30 डिग्रीच्या अपोजिट साइड येणार आहे BC. BC इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस 12. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो BC इज इक्वल टू किती मिळाली? 6 मिळालेली आहे. मग आता आपण हा जो BC आहे तो इथं बरोबर आपण दिलेल्या मेजरमेंट नुसार हा 6 आलेला आहे. आता 60 डिग्री समोरील साइड किती असते? तर कोणती आहे? AB आहे. सो AB इज इक्वल टू अंडर रूट 3/2 इंटू हायपोटेनस 12. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो AB किती मिळाली आपल्याला? तर 6 अंडर रूट 3 मिळाली. याचा अर्थ काय झाला की आपल्याला अँगल A विचारलेला आहे, तर अँगल A किती कन्फर्म झाला? हा कन्फर्म अँगल 30 इथे मिळालेला आहे. म्हणजे इथं 30, 60, 90 डिग्री थिअरम नुसार आपण इथं अँगल A जो आहे तो फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे इथं ऑप्शन नंबर A इज द करेक्ट ऑप्शन. इथं तुमचा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 आणि रिमेनिंग ऑल क्वेश्चन्स आपण तिथं सॉल्व्ह करणार आहोत. सो अजूनही आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला मॅथ्सशी रिलेटेड सर्व व्हिडिओज, त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे जे काही मॅथ्सशी रिलेटेड असणारे जे काही व्हिडिओज आहेत ते आपण अपलोड करतोय, की ज्यामध्ये जे काही NMMS एक्झाम असेल, स्कॉलरशिप एक्झाम असेल, नवोदय एक्झाम असेल, NTS, MTS यासारख्या सर्व स्कूल लेवलच्या असणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामशी रिलेटेड, त्याचबरोबर ते जे संपूर्ण बेसिक आहे ते तुम्हाला अदर MPSC UPSC लेवलच्या बेसिक साठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. सो चॅनलला पुन्हा एकदा लाईक करा. धन्यवाद.